मनोज जरांगेंनी केलेला आहे ते लोणावळ्यातल्या सभेमध्ये बोलत होते। आता आंदोलनाचा शेवटचा टप्पा आलेला आहे। आपण मुंबईला जायचं, मात्र शांततेत जायचं, कुणालाही त्रास होता कामा नये असंही ते म्हणाले। कुणाचा उद्रेक झाल्यास त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या, कुणी काडी लावायचा प्रयत्न केला तर उत्तर देऊ नका, शांत रहा असं आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांना केलेलं आहे। शांत बसला तरी मराठा जिंकतो हे आपण दाखवून द्यायचंय असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवलाय। इथून पाठीमागे लढाईचा इतिहास झाला, आता शांततेचा इतिहास मराठी एकदा घडू लागा आणि तो घडवायचा आपल्याला। मराठ्यांच्या अंगात 2-3 विचाराची लढाई आहे, हे एकदा या जगाला कळू द्या। लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो। काडी लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणताही किती मोठा असो, मला त्याचं नाव सांगा, मी त्याला पोलिसाच्या गाडी बसवून टाकतो। मला मराठा समाजाने शब्द दिलाय, मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री आहे। मुंबईत शांततेत आंदोलन करायचं, एका जागेवर शांत बसून राहायचं, जेवायचं, खायचं, झोपायचं। माझ्या मराठ्यांचा हित काय, आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय, आपली मागणी कोणती, त्यांनी काय आणलंय हे सगळं बघतो, चर्चा करतो। तोवर तुम्ही जेवण करा, गाड्या एका लाईनीत लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा। आणि त्यांच्याशी काल चर्चा झाली, पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि मीडियाच्या बांधवासमोर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो, तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय होणार नाही। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या मनधरणीचे सरकारकडून प्रयत्न सुरूच आहेत आणि या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंची मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत। मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार असल्याची शक्यता व्यक्त होतीये। सरकार आणि जरांगेंच्या दरम्यान सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे सरकारला जरांगेंची मनधरणी करण्यामध्ये यश मिळणार का आणि जरांगे त्यांचं आंदोलन मागे घेणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय। मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारनं मागासवर्ग आयोगामार्फत सर्वेक्षण सुरू केलेलं आहे। या सर्वेक्षणासाठी अहमदनगर पालिकेतल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, मात्र यातल्या अनेक कर्मचाऱ्यांना इंग्लिश येत नसल्यामुळे या सर्वेचा बोजवारा उडाल्याचं दिसून येत आहे। याच संदर्भातला एक व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होतोय। महानगरपालिका ट्रेनिंग बर आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का? ट्रेनिंग झालेलं आहे, पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही। बर आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला, त्याच्याकडून पूर्ण अशी माहिती भरून घेतो। बर हा तुमचा जोडीदार आहे का? बर काय करता तुम्ही?